नमस्कार. क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी संपादक जावेद खान मोलानी. विषय तसा गंभीर पण विचार करायला लावणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कीर्तनातून समाज प्रबोधन. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस ही आपली भक्तिमय ओळख. संत महात्म्यांनी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केल्यानेच आज सुसंस्कृत महाराष्ट्र आपण अनुभवतोय. पण या परंपरेला डाग लावण्याचे प्रकार आजकाल व्हायला लागल्याचे चित्र दिसायला लागले. त्याचं कारण असं की माण तालुक्यातील आंधळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती अभियान म्हणून हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. शासकीय असणाऱ्या या कार्यक्रमात डिजिटल मीडियाचे पत्रकार या कार्यक्रमाचे लाईव्ह चित्रीकरण करत असताना कीर्तनकार इंदुरीकर यांनी आपल्या अनुयायांना खुणावून ते चित्रीकरण बंद करायला लावले. पण अनुयायी हे महाराजांच्या सुद्धा पुढचे. त्यांनी फक्त चित्रीकरण बंद नाही केलं, तर त्यांनी त्या उपस्थित पत्रकाराला धक्काबुक्की करत त्यांचा कॅमेरा, त्यांचं स्टँड या साहित्याला धक्का देऊन त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न हा उपस्थित होतो की इंदुरीकर महाराज नेमकं कोणतं समाज प्रबोधन करायला आले होते की श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय गुपित सांगायला आले होते, जे बाहेर कोणाला कळू द्यायचं नव्हतं. माणदेश माझा न्यूजच्या माध्यमातून त्यांचे विचार 500 ऐवजी 5000 लोकांपर्यंत पोहोचले असते. पण इंदुरीकरांना ते मान्य नसावं. माणदेश माझा न्यूजचे संपादक लिंगराज साखरे यांचे लाईव्ह प्रक्षेपण तर बंद पाडलेच, पण त्यांच्या किमती सामानाला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. आता बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कीर्तनकारांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सुरू असतं. पण फक्त इंदुरीकर महाराजांनाच या गोष्टीचा तिटकारा काय यावा, हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बरं, शासकीय कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या डिजिटल मीडियाला अशा प्रकारची वागणूक देणं इंदुरीकरांना शोभतं? इंदुरीकर नेमकं असं कोणतं प्रबोधन करतात जे लोकांपर्यंत पोहोचू नये असं त्यांना वाटतंय? संत नामदेव सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. पण ज्ञानदीप जगी लावायला निघालेल्या कीर्तनकारांच्या रंगी रंगणारे कीर्तनकारच आडकाठी करत असतील तर त्याला काय म्हणावे? नेमका विरोध करण्याचे कारण काय हे न समजण्यासारखं आहे. आता इंदुरीकर रॉयल्टी घेण्यासाठी चित्रीकरण थांबवतात की काय असं वाटायला लागले. असो, तर महाराजांच्या या पाषाण वृत्तीच्या विरोधात माण तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार असोसिएशन व माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवून दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये संकुचित विचारसरणीच्या कीर्तनकार इंदुरीकरांविरुद्ध आणि त्यांच्या चेले चपाट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणावर फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे शासनाने समाज प्रबोधन म्हणून आयोजित केलेल्या लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी अशा कोत्या मानसिकतेचे कीर्तनकार आणूच नयेत. शेवटी जाता जाता एवढंच, महाराष्ट्राला लाभलेली सोनेरी संत परंपरा अखंड टिकून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.